श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1303 या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक शुद्ध षष्ठी रविवार दिनांक 19 नोव्हेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक 5/6/1988 या दिवशी परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृतकण। पुढील प्रश्न आहे, एका श्रीमंताच्या मुलाचे लग्न झाल्यानंतर 6 महिन्यातच त्याच्यावर संकट परंपरा निर्माण का झाली? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की आजकाल गरीब असो किंवा मध्यमवर्गीय असो, प्रत्येकाला लग्नाच्या वेळी श्रीमंतीचा डौल दाखवण्याची हौस असते, म्हणून मुद्दाम हिऱ्याचे दागिने घालण्याची हौस करतात। अनेक श्रीमंत मुलामुलींचे लग्न होतात, ते लोक मुलीला जावयाला खऱ्या हिऱ्याची अंगठी रोज घालण्यासाठी वापरण्यासाठी अर्पण करतात, परंतु यातील धोका त्यांच्या लक्षात येत नाही। सगळ्याच लोकांना हिरा लाभत नाही। अशा लोकांची लग्न झाली की काही दिवसातच त्या लोकांवर संकटे येऊ लागतात। ही संकटे का येतात ह्याचा ते योग्य खुलासा देऊ शकत नाहीत। विनाकारण मुलाला मुलीला दोष देतात, त्यात मुलीचा काहीही दोष नसतो। त्या लोकांची जेव्हा आमच्यासारख्या जाणकारांशी भेट होते तेव्हा आम्ही सल्ला देतो की प्रथम जे जे हिरे धारण केले आहेत ते बाजूला काढून ठेवा, तेव्हा त्यांच्यावरची संकटे कमी होऊ लागतात। मुंबईला असेच एका श्रीमंतीचे नवे जोडपे समुद्र किनारी फिरायला गेलं होतं व जवळच्या खडकावर बोलत बसले। दोघांच्या हातात हिऱ्याच्या अंगठ्या होत्या। या दोघांनाही हिरा लाभत नव्हता, ह्याचा कोणी खुलासा केला नव्हता। दोघेही बोलण्यात इतके गुंग झाले होते की समुद्राच्या भरतीचे पाणी केव्हा वाढत गेले हे कळलेच नाही। जेव्हा कमरेच्या वर पाणी वाढले तेव्हा त्यांना भान आले की भरतीच्या मोठ्या मोठ्या लाटा येऊ लागल्या। नंतर त्यांनी आरडाओरडा केला, तेव्हा किनाऱ्यावरच्या लोकांनी पटापट समुद्रात उड्या मारून त्या दोघांना वाचवलं। हिऱ्याचा परिणाम फार होतो, धारण केलेल्या व्यक्तीला गुंग करून टाकतो, त्याला अन्य काही सुचू देत नाही। हिरा हा प्रत्येकाला लाभतो असे नाही, ते एक मोठे शास्त्र आहे, त्याचा खोल अभ्यास करूनच निर्णय घ्यावा लागतो। पुढील प्रश्न आहे, एका ज्योतिषाने कुंडली पाहून सांगितले की त्याला शनीचा फार त्रास आहे, तर त्याने शनीचा खडा धारण करावा काय? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की ज्योतिषाने सांगितले व तुम्ही ताबडतोब ग्रहांचे खडे धारण करू नका। योग्य त्या जाणकार व्यक्तीला विचारल्याशिवाय तो घालू नका। प्रत्येक ग्रहाचा खडा धारण करण्यापूर्वी काही विधी करायचा असतो, नंतर कोणता खडा कोणत्या बोटात धारण करावा याचे शास्त्र वेगळे आहे। हे सर्व अधिकृतरित्या माहिती करून घेतल्यानंतरच ग्रहांचे खडे धारण करावेत। 10-12 वर्षापूर्वी आपले एक भक्त मोठे सरकारी अधिकारी होते। त्यांच्या ऑफिसमध्ये एक ज्योतिषी गेला व त्यांना सांगितले की त्यांना 7.5 चालू आहे, शनीचा त्यांना फार त्रास होत आहे, त्यांनी शनिग्रहाचा खडा धारण करावा। त्या भक्ताने 2च दिवसात शनीची सोन्याची अंगठी तयार करविली। ही अंगठी सोनाराकडून घेऊन घरी येताना रस्त्यातच पडली। जर शनी लाभत नसेल तर तो घरात देखील येणार नाही, इतका त्याचा प्रभाव आहे। दुसऱ्या दिवशी त्यांनी मला येऊन ही हकीकत सांगितली। उलट तेच मला विचारत होते की त्यांची अंगठी कोणी चोरली, त्याला जबर शिक्षा करतो। मी त्याला खुलासा केला, तुम्ही इतके मोठे सरकारी अधिकारी असताना तुमची अंगठी चोरण्याची कोणाची हिंमत होईल का? मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यासाठी कोणता उंदीर तयार होईल? ती अंगठी कोणीही चोरलेली नाही,
परंतु रस्त्यातच तुमच्या हातून पडली आहे. याचं कारण तुम्हाला शनी लाभत नाही. तुम्ही शनीची अंगठी तयार करू पण नका व घालू पण नका. आम्ही जेव्हा मार्गदर्शन करतो तेव्हा भक्ताचा मागचा पुढचा सर्व इतिहास लक्षात घेऊन, पात्रता लक्षात घेऊनच मार्गदर्शन करतो. हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. पुढील प्रश्न आहे, जीवनाच्या सुरुवातीला मी म्हणणारे नास्तिक पुढे पुढे आस्तिक कसे काय होतात? परमपूज्य महाराजांनी सांगितले की कोणाही नास्तिकांना आस्तिक बनवण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. त्याच्या जीवनात असे काही प्रसंग येतात, तो आपोआप देवांच्या शरणाला येतो. तरुणपणी मनुष्याने कितीही नास्तिकपणाच्या गप्पा मारल्या, ऐसा करेगा वैसा करेगा म्हणणारे देखील जेव्हा त्यांच्या वयाच्या 45-50 वर्षे पूर्ण करतात व जेव्हा विचारात स्थिरता येते तेव्हा त्यांच्यावर निवारता न येणारी संकटे निर्माण होतात. मुलामुलींची लग्न होत नाहीत किंवा कोणत्या तरी मोठ्या लफड्यात अडकलेले असतात. छातीत कळ येते, शरीरातील शक्ती कमी होत जाते. तेव्हा त्यांना कोणाच्या तरी आधाराची आवश्यकता वाटते, कोणाची तरी सोबत करावीशी वाटते, कोणाला तरी शरण जावेसे वाटते. वय परतवे ह्या भावना सर्वांना निर्माण होतच असतात. काही माणसं त्रासामुळे इतकी अगतिक होतात की त्यावेळी समोरची संत व्यक्ती दिसेल, जो बाबा दिसेल त्याला शरण जातात. ही व्यक्ती योग्य आहे की अयोग्य आहे हे तपासण्याचे देखील त्यांना भान राहत नाही. ठराविक वयानंतर त्याला एकटे एकटे वाटू लागते. एकटेपणाची भावना मनात जोर करते. जर जीवनसाथीचा मृत्यू झाला असेल तर त्याची तीव्रता अधिक असते. नंतर या बाबाकडे जा, त्या बाबाकडे जा, आधार शोधणे सुरू होते. अशा वेळी जर परंपरेतील गुरु निवडता आले नाहीत तर त्याला जबाबदार आपणच असतो. नंतर विनाकारण देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे? आपण मित्र का करतो? आपल्या मनातील भावना कोणाजवळ तरी बोलता याव्यात, आपल्या मनातील कोंडलेले विचार मोकळे करता यावेत, हीच भावना मित्र करण्यामागे असते. ऐनवेळी कोणाची तरी मदत मिळावी, आपल्या संकटात कोणीतरी धावून यावे, हीच अपेक्षा असते ना. लहान मुले घराबाहेर जाताना घरातील म्हातारी माणसं सूचना देतात की सांभाळून जा व संध्याकाळी वेळेवर घरी ये वगैरे. आणि जर मुलाला किंवा नातवाला यायला उशीर झाला की हे विनाकारण घरात तणतण करतात. ते याशिवाय दुसरे काहीच करू शकत नाहीत. आता हे जरी मुलाला किंवा नातवाला उपदेश देत असले तरी हे तरुणपणी देखील असेच वागलेले असतात. हे सोयीस्करपणे विसरलेले असतात. बाहेरगावी गेलेली व्यक्ती एकदा घरी आली म्हटले की हे मोकळे होतात. यांचा मानसिक ताण आपोआपच कमी होतो. आपल्या माणसांबद्दल वाटणारी काळजी हा एक प्रेमाचा प्रकार आहे. अप्रत्यक्षरित्या प्रेम व्यक्त करणे म्हणतात ते ह्यालाच. ज्यांना तरुणपणी कोणाच्या तरी दर्शनाची इच्छा होते, कोणाला तरी शरण जाणे ही भावना निर्माण होणे हे खरोखरच चांगले लक्षण आहे. हे सुसंस्काराचे लक्षण आहे. ह्याचा अर्थ आपण जीवनाच्या योग्य मार्गावर आहोत असे समजायला हरकत नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या अमृतकणांच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.